तर जय पवार माझ्यासाठी मुलासारखा आहे, कुटुंबातील लहानांबद्दल मी काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली। सुप्रिया सुळेंनी माझी विचारपूस केल्याची बातमी खोटी असून सुप्रिया सुळेंनी काहींना खोटी बातमी करण्यास सांगितलं असा आरोप जय पवारांनी केला होता। यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। काल सकाळी मी बारामतीत होतो। तिथं जैन समाजाचा एक कार्यक्रम होता। तिथं त्यांचं देव होतं। तिथं रथच्या समोर सुप्रियाताई आणि मी एकत्र आलो। तर मी सुप्रियाताईंना बोललो, आता तुम्ही पहिला तिथं नारळ ठेवा आणि प्रार्थना करा। ते बोलले नाही जय तू। तर मी बोललो ठीक आहे। मी तिथं नारळ ठेवलं, मी प्रार्थना करत होतो। त्या क्षणाला मी डोळे झाकून प्रार्थना करताना माझ्या जवळ बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील उभा राहिले आणि मी प्रार्थना करताना सुप्रियाताई बोलले की काय जय कसं चाललंय। मला वाटलं ते मला बोलत होते। तर मी डोळे उघडून त्यांना परत बोललो की काय नाते सगळं बरोबर आहे। तेव्हा ते मला बोलले मी तुझ्याशी नाही दुसऱ्या जयशी बोलत होती। त्यांनी ते मीडियामध्ये दिलं, पत्रकारांना दिलं आणि पत्रकारांना सांगितलं खोटी बातमी करायला की सुप्रिया सुळेंनी जय पवारांची विचारपूस केली। ते खोटं बोलून त्यांना काय मिळतंय? असं वाटतं जय एक तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, माझ्या मुलासारखा आहे तो। त्याच्यामुळे आपली मुलं जेव्हा बोलतात तेव्हा मी कधीच घरातल्या लहान मुलाबद्दल कधीच काही बोलणार नाही।